लुंजी मस्त चटपटीत बनण्यासाठी, सुंदर रंग येण्यासाठी आणि पाण्याची कन्सिस्टन्सी व्यवस्थित ठेवण्यासाठी पाण्याचं प्रमाण किती टाकायचं आणि ह्या ज्या आंब्याच्या फोडी आहेत त्या एकदम व्यवस्थित शिजण्यासाठी कशा पद्धतीने लुंजी शिजवायची, किती वेळ शिजवायची, याचं परफेक्ट प्रमाण या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आज आपण कैरीची लुंजी बनवणार आहोत, तर त्याकरिता मी जवळजवळ अर्धा किलो कैऱ्या घेतलेल्या आहेत आणि वजनाने पाहायचे झाले तर 500 ग्रॅम कैऱ्या आहेत. ह्या जेव्हाही लुंजीसाठी कैऱ्याची निवड करायची असेल तर चांगल्या अशा फ्रेश कैऱ्या निवडून घ्यायच्या आहेत आपल्याला. तर आता ह्या आपल्याला कैऱ्या सोलून घ्यायच्या आहेत. तर याच्या मागील जो भाग असतो तो असा कट करून घ्यायचा आपल्याला. आंब्यावरील साल अशी हलकीशी काढून घ्यायची, अगदी जास्तही काढून घ्यायची नाही आहे. आणि तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही सालीसह सुद्धा अशी लुंजी बनवून घेऊ शकता. अशा पद्धतीने आपल्याला कैरी अशी सोलून घ्यायची आहे. इथे आपल्याला लग्नाच्या पंक्तीला जशी आपण बनवतो तशाच पद्धतीने आपल्याला लुंजी बनवून घ्यायची आहे. त्याकरिता आपल्याला सारख्या अंतराने कैरी अशी कट करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने सर्व फोडी आपण अशा कट करून घेतलेल्या आहेत. कढईमध्ये आपल्याला एक पडी तेल टाकून घ्यायचं आहे. लुंजीमध्ये जास्त तेल टाकण्याची गरजही नसते, थोडंसंच तेल टाकावं लागतं लुंजीसाठी. आता तेल चांगल्या पद्धतीने असं गरम झाल्यानंतर यामध्ये मेथी दाणे आहेत, मेथी दाणे टाकायचे अर्धा चम्मच, मोहरी टाकायची 1 चम्मच, जिरे 1 चम्मच, हिंग टाकायचा आणि हे सर्व मसाले एक असे चांगलेसे फिरून घ्यायचे. मसाले चांगले फिरून झाल्यानंतर कट केलेल्या ह्या ज्या कैऱ्या आहेत ते टाकून घ्यायच्या. ह्या कैरीच्या टाकलेल्या फोडी यामध्ये अशा चांगल्या व्यवस्थित अशा मिक्स करून घ्यायच्या आहेत आणि जवळजवळ आपल्याला एक अर्धा मिनिट असं चांगलं असं फिरून घ्यायचे आहेत. हे सर्व चांगल्या प्रकारे असं मिक्स झालं पाहिजे. चांगल्या पद्धतीने मिक्स झाल्यानंतर कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे. यामध्ये आता आपण मसाले टाकून घेऊयात. अगदी थोडीशी हळद टाकून घ्यायची आहे. हळद जास्त टाकून घ्यायची नाही आहे आपल्याला. जवळ 1 चम्मच हे लाल तिखट आहे ते टाकून घ्यायचं आहे. 1 चम्मच धनेपूड टाकून घ्यायचा आहे आणि अगदी थोडासा गरम मसाला टाकून घ्यायचा आहे. गरम मसाला कुठलाही टाकून घ्यायचा आहे घरी तुमच्या जो अवेलेबल असेल तो. त्याचबरोबर थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि हे सर्व साहित्य आपल्याला असं चांगल्या पद्धतीने असं मिक्स करून घ्यायचं आहे. इथे आपण 2 कैऱ्याचा उपयोग केलेला आहे तर 2च वाटी आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे. जर तुम्ही 1 कैरीचा जर उपयोग केला तर 1च वाटी पाणी टाकून घ्यायचं आहे. आता एक चांगल्या पद्धतीने आपल्याला असं सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. चांगल्या पद्धतीने मिक्स झाल्यानंतर एक 2 ते 3 मिनिट चांगली आपल्याला अशी वाफ काढून घ्यायची आहे. एक 3 मिनिट झालेले आहेत लुंजी शिजता शिजता. आता आपण चेक करून बघूया लुंजी शिजली की नाही शिजली हे आपल्याला चेक करून पाहायचं आहे. बघा अलगदच अशी लुंजी अशी कट होत आहे. चांगल्या पद्धतीने लुंजी शिजलेली आहे आणि आपल्याला गूळ टाकायच्या आधीच अशा प्रकारे हे लुंजीच्या ज्या पीसेस असतात ना, फोडी असतात, ह्या शिजून घ्यायच्या आहेत. आता आपल्याला इथे 1 वाटी गूळ घालायचा आहे. 2 कैरीसाठी 1 वाटी गूळ घेतलेला आहे, पण तुम्हाला थोडासा हिशोब लक्षात ठेवायचा आहे. तुम्ही घेतलेली कैरी जर जास्तच आंबट असेल तर 1.5 वाटीपर्यंत सुद्धा गूळ तुम्ही वाढवून घेऊ शकता. आपल्या हिशोबाने कैरीच्या आंबटपणावर तुम्हाला गुळाचं प्रमाण कमी जास्त करून घ्यायचं आहे. चांगली चटपटीत आणि रसरशीत लुंजी होण्यासाठी आचारी यामध्ये चाट मसाल्याचा उपयोग करत असतात, तर जवळजवळ अर्धा चम्मच चाट मसाला आहे तो टाकून घ्यायचा आहे आपल्याला. आणि हे सर्व चांगल्या पद्धतीने असं फिरून झाल्यानंतर आपल्याला जवळजवळ 15 मिनिट
मोठ्या गॅसवर ही लुंजी अशी शिजू द्यायची आहे. एक 15 मिनिटानंतर बघा लुंजी मध्ये असं पाणी छान राहिलेलं आहे. लुंजी यापेक्षा जर जास्त शिजून घेतली तर थोड्या वेळाने अधिकही घट्ट होते आणि जेव्हा तुम्ही खायला घेसाल तेव्हा ती मजा येणार नाही लुंजीची. तर अशा पद्धतीनेच त्यामध्ये असा रस्सा हवा. आता ही लुंजी आपण एक थंड गार करून घेऊया. लुंजी चांगल्या पद्धतीने थंड झाल्यानंतर याचा कलरही बघा काय छान असा सुरेख आलेला आहे. आता लुंजी आपण एका पातेल्यामध्ये काढून घेऊया. अशा पद्धतीने वेगवेगळ्या टिप्स सोबत अशी आपली परफेक्ट पंक्तीमध्ये जशी लुंजी बनवतात तशाच पद्धतीने लुंजी तयार झालेली आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ ही रेसिपी जर ही आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.